नमस्कार शेतकरी मित्रांनो, महाराष्ट्राचा शेतकरी यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। शेतकरी मित्रांनो, भरपूर शेतकरी बांधावरील गवत किंवा मोकळ्या शेतावरील गवत जाळण्यासाठी राऊंडअप या तणनाशकाचा वापर करत असतात। तर या राऊंडअप तणनाशकाबद्दल संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर व्हिडिओला कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करून जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत शेअर करायला विसरू नका। शेतकरी मित्रांनो, राऊंडअपमधील घटक आहे ग्लायफोसेट 41% SL। राऊंडअप हे तणनाशक आंतरप्रवाही तणनाशक असून हे फवारणी केल्यानंतर गवताला मुळासकट संपवण्याचं काम करतं। हे एक नॉन सिलेक्टिव्ह तणनाशक आहे, म्हणजे कुठल्याही पिकामध्ये याचा वापर केला जात नाही। फक्त मोकळ्या शेतामध्ये, बांधावरती किंवा पीक नसलेल्या ठिकाणी आपण याचा वापर करू शकता। आणि हे एक नॉन सिलेक्टिव्ह असल्यामुळं पूर्णपणे संपूर्ण गवताला जाळण्याचं काम करतं। तर या राऊंडअप तणनाशकाचं फवारणीचं प्रमाण किती असलं पाहिजे प्रतिपंपासाठी? तर शेतकरी मित्रांनो, जर शेतामध्ये हराळी, लव्हाळा ही जर गवतं मोठ्या प्रमाणात असतील तर आपण 100 ते 120 ml एका पंपासाठी फवारणी करू शकता। एका पंपासाठी 100 ते 120 ml घेऊन आपण याची फवारणी करू शकता। हराळी आणि लव्हाळा पूर्णपणे या तणनाशकामुळे नियंत्रित होतो। आणि जर हराळी, लव्हाळा नसेल आणि इतर तण असेल तर अशा ठिकाणी आपण फक्त 80 ml ते जास्तीत जास्त 100 ml एवढा जरी डोस वापरला तरी पूर्णपणे गवत हे संपुष्टात येतं। तर राऊंडअप या तणनाशकाची फवारणी करत असताना आपण काही गोष्टी लक्षात घेऊनच फवारणी केली पाहिजे। एक म्हणजे कुठल्याही पिकामध्ये तण नियंत्रण करण्यासाठी आपण याचा वापर करू नका। फक्त मोकळ्या शेतामध्ये किंवा बांधावरील गवत नियंत्रित करण्यासाठी आपण याचा वापर करू शकता। दुसरी गोष्ट म्हणजे तणनाशकाचा रिझल्ट फक्त जमीन ओली असतानाच येतो। ओली जमीन असतानाच आपण याचा वापर केला पाहिजे। तसेच फवारणी केल्यानंतर 1 तासानंतर जर पाऊस वगैरे आला तरीसुद्धा याचे 100% रिझल्ट मिळतात। आणि फवारणी करताना जर आपण प्रतिपंपासाठी 100 ते 120 ग्रॅम युरिया वापरला तर तणनाशक हे लवकर झाडामध्ये शिरते आणि त्यामुळं लवकरात लवकर राऊंडअपचे रिझल्ट मिळतात। यानंतर शेतकरी मित्रांनो, राऊंडअपची फवारणी करत असताना शेतकऱ्यांच्या मनामध्ये एक शंका असते, ती म्हणजे राऊंडअपच्या फवारणीनंतर जमिनीवरती परिणाम होतात का, जमीन नापीक होते का? तर शेतकरी मित्रांनो, तणनाशक म्हणलं की जमिनीसाठी नुकसानकारक असतंय आणि तणनाशकाचे 100% नुकसान हे आपल्या जमिनीसाठी होत असतात। कारण तणनाशक